नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप आणि मी सौ शुभदा कुलकर्णी. आमची जोडगोळी तुमच्यासाठी हजर आहे सेवेला. खरंच शुभदा, खूप आनंद होतोय. गेले वर्षभर आपण खळे काकांच्या रचना ऐकल्या आणि खळे काकांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं आणि जन्मशताब्दी वर्षाची आता सांगता होती. पण खळे काकांची गाणी म्हणजे सहज सुंदर चाली आपल्याला वाटतात बरं का ऐकताना. पण शुभदा तुला वाटेल इतकी सोपी वाटतात, पण म्हणताना फ फ होते. ती अक्षरशः सुधीर फडक्यांनी त्यांच्या आठवणीत सांगितलेलं आहे की मला त्यांचं गीत गाताना इतकं टेन्शन आलं होतं की सोपं वाटणारं गीत म्हणायला किती अवघड आहेत त्यांच्या रचना आहेत. आणि बघ ना कशी सुरुवात, म्हणजे बडोद्याची व्यक्ती महाराष्ट्रात येऊन किती पण कसे आले. त्यांना अगं रेल्वेची नोकरी मिळाली होती. 50 सालची गोष्ट. घरी वडिलांना सांगितलंच नाही की मी पास झालोय आणि मला रेल्वेत नोकरी मिळाली. मला नाही मिळाली नोकरी म्हणाले. आणि त्यांच्या एका मित्राने त्यांना मुंबईला आणलं आणि तिथून त्यांची कारकीर्द सुरू झाली. नाही तर एका चांगल्या संगीतकाराला आज आपण खरोखर रेल्वेत ते चिकटले असते. तर अगदी झुका झुका आगीनं गाडीच्या पुढे काहीच नाही असं झालं असतं. खरंय ग शुभदा. बघ ना कशी सुरुवात कशी होते. म्हणजे तसं खरं त्यांची रुची आवड ही संगीतामध्ये, कारण संगीताचं शिक्षण त्यांनी संगीत महाविद्यालयामध्ये बडोद्याला शिक्षण घेतलं. आणि बडोदा कलेचंच गाव आहे. आणि सयाजीराव गायकवाड संगीत विद्यालयात त्यांनी संगीत घेतलं. मधुकर जोशी त्यांचे गुरु. आणि मुंबईत आल्यानंतरचा बघ ना एखाद्याचं आयुष्य कसं बदलून जातं. काय झालं, म्हणजे सुलोचना दीदीच म्हणत होते आणि विवेक यांना घेऊन राम गबाले एक सिनेमा काढत होते. त्यांचं दिग्दर्शन होतं. त्याच्या 2 गाणी मला वाटतं त्यांनी केलेली होती. म्हणजे गबालेंनी काय म्हटलं की एक नवीन मुलगा आलेला आहे, गदिमांना सांगितलं की त्याच्याकडून आपण चाली करून घेऊयात गाण्याच्या. गदिमा म्हटले छे नाही 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 अजिबात नको. पण राम गबाले म्हणाले असं करा अण्णा, तुम्ही थोड्या चाली ऐकून तर घ्या. त्यांनी जी चाली लावलेली गाणी आहेत ती थोडी ऐका, जर तुम्हाला आवडली तर आपण घेऊया. बरोबर आहे. आणि मग काय झालं, त्यांनी ती गाणी ऐकली. त्यांनी जी गाणी चाली लावली आणि मग झाले ना तयार. मग होणार. आणि ती 2 गाणी आशाताईने की गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती. म्हणतेस तू लहान मुलांच्या विश्वात रमून जाणार स्वप्नातलं अगदी असं आहे की आपण आठवतंय लहानपणी अगदी हातवारे करून त्याच्यावर नाच करायचो. एक गुणगुणून तर पाहूया. अगदी गोरी गोरी पान, गोरी गोरी. आणि आशाताई वहिनीला नायाला चांदोबाची गाडी, चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी तुडवे गुलाबाचे रान. दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. किती बालसुलभ भावना, म्हणजे आपलं बालपण. हो ना. म्हणजे आणि लहान मुलांच्या साठी गाणी म्हणजे किती सुंदर त्यांचं विश्व. एक ऋषितुल्य असं जे व्यक्तिमत्व होतं. असे त्यांचे ते लांब केस अगदी आणि निरागस निर्मळ हास्य किती सुंदर. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मृदू बोलणं, सौम्य. आणि तेव्हा त्यांनी आवर्जून सांगितलं, आता आशाताई नाहीयेत, आशाताईंच्या सुद्धा आठवणी आपण करतोय. आणि तेव्हा त्या श्रीनिवास खळे काकांनी सांगितलं की आशाताईंमुळे मला लोकप्रियता मिळाली. त्यांचं गाणं मी ऋणी आहे म्हणे. त्यांनी गाणं गायलं. पहिलं गाणं म्हणजे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलं. एका सामान्य माणसाला असामान्यत्व प्राप्त झालं. आणि त्यांनी कबूल केलं की आशाताईंनी ते गाणं गायलं आणि त्यामुळे मी लोकप्रिय म्हणजे ऋणात आहे त्यांच्या. अक्षरशः एका कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं तेव्हा.
होय, भावसंगीतासाठी एक प्रवाही आणि कलात्मक असा शाश्वत स्पर्श लाभलेले असे हे संगीतकार हो, होते. खळे काका. प्रत्येक गायकाला आणि त्यांचा जसा आवाज किंवा जसं शब्द असतील हो. तशा त्यांनी संगीत दिलेलं आहे. अगदी अगदी खरोखर अगदी विशेष नाही, ते आहे. म्हणायचेच बरं का की आणि वैचित्र्य आहे बघ, हो, एकासारखं एक गीत नाही नाही त्यांचं, नाही, वेगळं अतिशय, वेगळं हो, वेगळं प्रत्येक. वेगळं. अगं प्रतिभावान संगीतकार हो, उगीच का मग म्हणतो त्यामुळे आपण. आणि ते नेहमी म्हणायचे की कवीला काय म्हणायचंय हे आधी समजून घेतलं पाहिजे हा, आणि संगीतकाराने. त्यावरती त्याचा संगीताचा डौल देऊन तसा तसा भाव बरोबर. तो म्हणताना लोकांपर्यंत पोचतात आला अगदी पाहिजे. अगदी. मुंबई आकाशवाणी केंद्र आणि तिथे मंगेश पाडगावकर, हो. श्रीनिवास खळे, ही सगळी मंडळी तिथे, राजा बढे, हो, हे मुंबई सगळे जण होते. आणि तिथं भावसरगम म्हणून कार्यक्रम असायचा, सुगम संगीताचा. हो. आणि भावसरगमसाठी प्रत्येक महिन्याला एक गीत निवडलं जायचं आणि मग त्याला चाल लावली जायची आणि ते गीत घराघरात पोचायचं आणि मग नंतर त्याचे रेकॉर्ड निघायचे. म्हणजे असं होतं असं पूर्वीच्या होतं. काळी, असं म्हणजे होतं. शुक्रताराची हो, गोष्ट तर तशीच तीच आहे, आहे. तशीच जाते. आणि मला सुधा वाटतं मल्होत्रा, हो, हो. शुक्रतारा या संगीत क्षेत्राच्या क्षितिजावरती उगवला तो खळे खळे काकांचं. तर किती गाणी सुंदर सुंदर झाली बघ ना. तुला आठवत असेल कुंदा बोकिला, कुंदा बोकिला, अरे काय किती गं सुंदर, छान छान, गंगाधर शाळा महांबरे सुटलीसारखं. यांची हो, हो. रचना. आणि तू गाऊन दाखवतेस. निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात, निळा सावळा नाथ कोडे पडते तुला शोधिता कृष्ण अंधारात, निळा सावळा नाथ. वा वा, किती सुंदर. आणि सुंदर. एक म्हणजे देहाची होडी सोडली, इतकं म्हणजे फार त्याच्यात सुंदर खूप लिहिलंय. छान छान आणि शब्द आणि त्या शब्दाला चाल किती सुंदर, म्हणजे न्याय द्यायचं ते. अगं ते सूर्यकांत खांडेकरांचं तू खूप छान म्हणतेस ग गाणं, सहज सख्या. सहज सख्या म्हणतेस का, फार गोड आहे ग ते सुद्धा. ते घेऊया. आशाताईंनी म्हणतात. आशाताईंची आशाताई. आज आशाताईंची आपल्याला सारखी आठवण पुन्हा पुन्हा येतेच आहे, त्यांची येतेच कधीच आहे. म्हणजे विसरलोच नाही तर विसरलोच. आठवणीचा प्रश्नच हो, नाही, हो, अशी हो, त्यांची अगदी, ही गाणी अगदी. आहेत. खरंच खरंच. सहज सख्या एकटाच ये साज वेळी, वाट तुझी पाहिन त्या, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली, सहज सख्या एकटाच ये साज वेळी. क्या बात. किती म्हणजे सुंदर. म्हणजे निसर्गाच्या चांदण्याच्या प्रकाशात एकमेकांना ती प्रेमाची त्यांची भाषा आणि हे दिलेली कबुली आहे. म्हणजे ताजं टवटवीत मनाला प्रसन्न करणारं प्रेमिकांचं आवडतं. अगदी सांगू, कितीतरी महिलांच्या भावविश्वाशी निगडीत असलेलं आहे. किती सुंदर गाणी. म्हणजे पुरुष असूनही स्त्रीच्या भावना ओळखून त्यांनी त्या किती त्याच भावनेनी त्यांना चाली लावून व्यक्त झाले. फार सुंदर, फार सुंदर. किती किती गाणी आठवावी. आता बघ ना, आता हे आत्ताच्या आत्ताच किती प्रकार झाले. परिस्थिती म्हणशील तर लक्ष्मी मुळीच प्रसन्न नव्हती. खरंच बिचारे, अगदी सरस्वती प्रसन्न. सरस्वती, लक्ष्मी सरस्वती एका ठिकाणी नांदत नाहीत म्हणतात तसं त्यांच्या बाबतीत होतं. पण घरची लक्ष्मी, गृहलक्ष्मी अतिशय शांत आणि समाधानी. 4 काळे पोतीचे मणी आणि कपाळावरचं कुंकू हेच तिचं सौभाग्य. कुंकू खळ्या वहिनींचं. अगदी. आणि तेवढ्यावरच त्या खुश होत्या. आणि त्या जोरावर त्यांच्या हातून हे रखरख नाही घरात. नाही नाही, खरंय खरंय खरंय. किती म्हणजे त्यांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा वाटतं की नाही की खरोखरी तो एक राजहंस. अगदी अगदी. म्हणजे संगीत सरोवरातला राजहंस आहे. आणि म्हणजे खळे अण्णा. आणि तडजोड नाही केली कधी, संगीताशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. खूप अगदी फार सुंदर सुंदर गाणी. किती गाणी आठवत आहेत आणि प्रकार किती, व्हरायटी आहे. मला तेच म्हणायचंय, किती प्रकार केले अतिशय. अगं लावणी. हो, सुलोचना चव्हाण. कळीदार
कळीदार कपुरी पान कोवळे छान केशरी चुना रंगला रंगला कात केवडा वरखचा विडा घ्या हो मन रमणा घ्या हो मन रमणा वा वा वा. कळीदार बारीक सुपारी निमचिकनी घालून जायपत्री वेलची लवंग बरी दाबून बांधले तसे ह्या कुडीत पंच प्राण घ्या रंगत करी मरदुनी चतुर्दश गुणी सख्या सजना सख्या सजना सख्या सजना कळीदार. खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर. वा 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 वा. मित्र मैत्रिणींनो, किती रमावं या गाण्यांमध्ये, हो की हो ग, नाही? हो, फार खरं. आणि किती वैविध्य तू म्हणतेस हो, तसंच नाही, खरंच किती खूप आहे, वैविध्य. खूप आहे. बघ ना. आणि अवघड गो सगळ्या चाली. अवघड. म्हणजे सुधीर फडक्यांच्या सारख्या प्रथितयश गायकांनी त्यांचं लळा जिव्हाळा गाताना म्हणावं हो. की मला हे गाणं म्हणता येईल का नाही, हो इतकं म्हणजे असं इतकं खरं खरं. लळा जिव्हाळाची सुद्धा किती छान गोष्ट आहे खरं. म्हणजे जिव्हाळा चित्रपटाचा सेट अगदी. लागलेला हो आणि गाणं तयार नव्हतं. गदिमांकडे श्रीनिवास काळे आणि राम गबाले गेले हा आणि घरातलं वातावरण तर लग्नाचं, हो गदिमांच्या धाकट्या मुलीचं लग्न हा आणि सगळे पाहुणे रावळे बसलेले. गदिमा असे छान म्हणजे परवा लग्नाच्या सुमित याच्यात. माडगुळकर हा. त्यांनी ती पोस्ट मध्ये त्यांनी ती आठवण लिहिलेली, हा, ती हा. मला आता या क्षणी हो ना आठवली हो ना. की अण्णा म्हणे असे छान त्यांच्या निळ्या सोफ्यावर बसलेले पंचवटीमध्ये आणि लग्नाचं मूड पाहुण्यांची वर्दळ, वातावरण सगळं हो ना, हो वातावरण ना. असं हो, सगळं. हो. पण राम गबाले हळूच त्यांना म्हटले, अण्णा अहो सेट लागलेला आहे आणि उद्या गाणं हवंय. ऐकू. अरे काय म्हणे, घरात माझ्याकडे हो लग्न ना. चालू आहे पण मी देणार नाही. त्यांचं आणि बोलणं हो मग आणि काय. पण हळूच म्हणाले, पण सिच्युएशन सांगतोस का काय गाण्याची सिच्युएशन तर सांग मला. हो. त्यांनी ती सांगितली. नाही, पेन घेतला, कागद घेतला, एक टाकी लिहून रिकामी. लिहून झालं. हो. लळा जिव्हाळा माणसाच्या नात्यातले स्वार्थ आणि क्षणभंगुरता, हो कडवट आणि कटू वास्तव सत्य असलेले हे शब्द खरे म्हणजे खरं खरं. लळा किती जिव्हाळा. सुंदर किती सुंदर ते. आणि बाबूजींनी ते म्हटलेलं खूपच होतं. काय किती क्लास ग. म्हणजे लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई, कुणी लळा कुणाचे नाही जिव्हाळा शब्दची खोटे, लळा जिव्हाळा शब्दची खोटे, माशा मासा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. किती सहज, फार फार सुंदर. म्हणजे गदिमांनी जीवनातलं सत्य सांगितलं. अगदी. आणि त्या सत्य सत्याला सुरांमध्ये बांधलं बांधणं. खळे काकांनी. आणि बाबूजींच्या स्वरात ऐकताना म्हणजे अविस्मरणीय. कसं विसरणार आपण खळे काकांना. खरं म्हणजे खळे काकांच्या पदरी सुद्धा बऱ्याच वेळा अशा गोष्टी आलेल्या आल्या. त्यांचे आयुष्य सुद्धा इतकं सरळ नव्हतं आणि पण त्या दुःखाच्या याच्यातनं त्यांच्या संगीताला एक स्पर्श मिळाला आणि त्यातनं शिल्प तयार झाली. कलावंत दुःखी असल्याशिवाय, आच लागल्याशिवाय त्याच्यातून ते बाहेर आणि मला असं वाटतं या स्वरांनी बांधलेलं हे गदिमांचं पुरस्कार सुद्धा किती आहेत. त्या पुरस्कारांची माळ करून घालावी इतके पुरस्कार. म्हणजे ते पुरस्कारांचा तो सन्मान झाला त्यांच्या गळ्यात असं म्हणता येईल. खरं आपण सांगूयात ना कोणकोणते. पद्मभूषण त्यांना मिळालं, तसेही खूप पुरस्कार, बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले. त्यातला म्हणजे महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना फार गौरवाचा. स्वतःहून म्हणाले की दीदींच्या नावाचा हा पुरस्कार घेताना मला दीदींशी त्यांचं नातं खरोखर म्हणजे त्यांनी जरी ऋण व्यक्त केलं आशाताईंचं की आशाताईंमुळे मी घराघरात पोहोचलो, लोकप्रिय झालो, पण दीदींच्या बाबतीत
सुद्धा ते तसेच तसेच ऍक्च्युली त्यांचा स्वभाव फार रुजू अगदी सौम्य मृदू नम्र, हसणं सुद्धा इतकं निर्व्याज निर्मळ. किती भाग्यवान खळे काका की 2 भारतरत्नांनी त्यांनी जे स्वरबद्ध केलेलं गाणं त्यांनी म्हटलेलं रामश्याम गुणगान म्हणजे पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना आणि दीदी गातायत, पंडित भीमसेन जोशी गातायत. काय क्षण असेल शुभदा, खूप सुंदर सुंदर. म्हणजे आयुष्याचं सोनं व्हावं म्हणजे काय खरंच त्याचं मूर्तिमंत उदाहरण. म्हणजे भरभरून माप त्यांच्या पत्रात पडलं म्हणतात तसं, म्हणजे त्यांना इतकं त्याचं मिळालेलं फार सुंदर. त्यातला एखादा म्हणतेस की आणखीन कुठला म्हणतेस तू? एखादं गाणं कुठलंही म्हण तुझ्या आवडीचं. खळे काकांचं अभंग सुंदर ते ध्यान त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या अभंगामध्ये विठुरायाला, पण खळे काकांच्या संगीताने आणि दिदींच्या स्वरांनी विठुरायाचं रूप डोळ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे पंढरीला न जाता अगदी खरंच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान. किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. एकापेक्षा एक हे घ्यायचं, आनंदाचे अंग. मग काय कुठलं निवडायचं निवडण असं झालंय. खूपच सुंदर. किती म्हणजे हेची दान देगा देवा तुझा विसर हवा, सगळ्या प्रकारची. खूप छान. म्हणजे खळे काकांनी खास करून एक सांगितलं होतं बरं का, की माझ्या नंतर मी गेल्यानंतर 100 वर्ष माझं गाणं ऐकलं जाईल, माझं गाणं टिकलं. तीच ही जुनी गाणी बघ आजही ताजी टवटवीत आपल्या मनाला प्रसन्न करतात. बरोबर. पाडगावकर तर म्हणायचे की खळे चाल लावतात ना तेव्हा माझं गाणं, माझी कविता मला जास्त समजते, उलगडलं जातं. त्या शब्दांना योग्य ती रचना, योग्य तो राग, योग्य तो म्युझिक. आणि इतर वेळेला त्यांचे हात थरथरायचे, पण हार्मोनियम वाजवायला बसले तर सरळ वाटणारही नाही, इतके लिलया हात फिरायचा त्यांचा. सुरांची साथ जे म्हणतो ना, आशीर्वाद जो म्हणतो आपण, दैवी देणगी. अंगाई एखादी तेच आठवली आता. अंगाई गीत म्हटल्यावरती मला तेच आठवलं. दीदींनी काय म्हटलं, अगदी घरोघरी आज ते म्हणजे लहानांसाठी म्हणू नकोस, फारच छान आहे. खूप छान. बर. नीच माझ्या नंदलाला, नंदलाला रे, शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे, या झऱ्यांचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे. वा. म्हणजे आज माझ्यासारखीला म्हणताना सुद्धा अंगावर काटा आला. खरंच ते जे अगं ते डोळ्यापुढे येतं की ते रेकॉर्डिंगच्या वेळी काय असेल तो प्रसंग. म्हणजे आपल्याला काही म्हणजे गाण्याचे मी म्हणेन मला जाण नाही, त्यांचं गाणं गायला आज गुणगुणायला मिळते ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट. आणि अगं आठवणी आहेत, आपण काही इथे असं खूप काही नाही पट्टीचे गाणारे किंवा काही एक आनंद त्यांचे खळे काकांप्रती ऋण व्यक्त करतो आपण, कारण या लोकांनी आपल्याला खूप भरभरून आपल्या ओटीत इतकं टाकलेलं आहे आणि आपलं भावविश्व समृद्ध केलेलं आहे. तर आपण खळे काकांचे ऋण मानतोच आपण. त्यांची बगळ्यांची माळ, अरे बगळ्यांची माळ तर किती आठवायची, किती विसरतील. आपली एपिसोड संपल्यावर आपल्याला वाटेल अगं आपण हे घेतलंच नाही, ते म्हणलंच नाही, असं होणार आहे. कांतांची रचना, वाराकांतांची रचना, डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा आवाज, काय आवाज सुंदर आहे. सोनं अगदी किती वेगळं. आणि त्या बगळ्याला पाहून
दूर देशी म्हणजे गेलेल्या सखीची आठवण होते. हो. मला ही आठवण तू ऐकली म्हणतेस का होती. एखादी ओळ? हो, एक ओळ आपली. हो हो गा ग. बकळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, भेट आपुली स्मरशी काय तू मनात. बकळ्यांची माळ फुले. वा वा, वसंतराव वा, वा. देशपांडेंनी फार सुंदर. खूपच छान म्हटली किती- गाणी. असं वाटतं की ना ऐकत राहावी ऐकत राहावी. ऐकत अगदी अगदी राहावी अगदी गाणी. खरंच खूप खरंच. किती सुंदर सुंदर अगदी, गाणी अगदी. दिलेली आहेत खूप आपल्याला. गाणी छान. या चिमण्यांनो म्हण ना थोडस. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. या चिमण्यानो. ते ऋण व्यक्त करण्यासाठी हा एपिसोड आपण करतोय. हो. आणि जन्मशताब्दीची सांगता होते मित्रमैत्रिणींनो. हो. आणि शुभदा इतकं म्हणजे अगदी मन लावून त्याच्यामध्ये जातेच ती सुद्धा. म्हणजे हे गाणं घेऊ का ते गाणं घेऊ, अगदी खरंच असं आपल्याला आणि झालं. बोलायचं पण आहे असं त्यांच्याविषयी. त्यांच्याविषयी सांगायचंही खूप आहे, गायचंही खूप गायचंही आहे. खूप आहे. कसं काय खरंच व्हायचं. आहे. खूप खूप छान छान गाणी आहेत. आणि खूप छान. अशातच 1 मे 1960 हो उजाडलं. आणि आपला महाराष्ट्र दिन. हो, आणि यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचा कलश कलश घेऊन येणार असं कळालं. आणि त्यावरती तेव्हा महाराष्ट्रावरती तरी तुम्ही एक गाणं हो संगीत स्वरबद्ध करा. स्वरबद्ध राजा करा. बडेंनी लिहिलं गाणं. लिहिलं. हो. आणि ते राज्यगीत म्हणून राज्यगीत त्याला म्हणून मान्यता प्राप्त मान्यता झाली. मिळाली. किती अभिमान वाटतो. अभिमान. महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना नक्कीच आपण शुभेच्छा देऊयात. आज आपली श्रीनिवास परिस्थिती- खळे काकांना हो. विनम्र अभिवादन विनम्र करत आहोत. आदरांजली आहे. त्यांचं स्मरण आणि करत आहोत. आणि ती ओळ गाऊयात. हो, गरजा. हो की अगदी. नाही? जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. निरोप घेऊयात आपण. नक्की. की आजचा एपिसोड तुम्हाला कसा नक्की. वाटला हो. जरूर लिहा. कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा. आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा पूर्ण आणि शेअर सुद्धा सुद्धा करा. करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर शेअर पण करा. नमस्कार. नमस्कार.